प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अशी काही स्वप्न असतात. प्रत्येकाचं स्वप्न त्याच्या स्वभाव, शरीरयष्टी, परिस्थिती इतकंच वेगळं असतं. पण एक स्वप्न असं आहे जे की प्रत्येकजण बघतो. श्रीमंत बघतो, गरीब बघतो, नट बघतो, चाहता बघतो. आणि ते स्वप्न आहे चिरतरुण राहण्याचं. चिरतरुण राहण्यासाठी मनाची आणि शरीराची योग्य काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आयुर्वेदाला सुमारे 3000 वर्षांपासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहारविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढवण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे आपल्याला आपलं मन आणि शरीर प्रसन्न ठेवण्यासाठी मदत होते. सातारा शहरानजीक कास पठार रस्त्यालगत असणारं प्रकृती हेल्थ रिसॉर्ट म्हणजे तुमच्या मनाला आणि शरीराला चिरतरुण ठेवण्यासाठी मदत करणारा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाच म्हणावा लागेल. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारच्या जवळ जो कास रोड आहे या ह्याच्यावर 2001 सालापासून या ठिकाणी प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सुरू झालेला आहे. उद्देश असा होता की आयुर्वेदाचा पहिला भाग आहे की आजारी लोक झाल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट तर करालच, पण आजार होऊच नाहीये म्हणून काळजी घ्या, म्हणून या संस्थेचं नाव रिसॉर्ट असं ठेवलं गेलं. या ठिकाणी काहीही त्रास नसलेले लोक दरवर्षी 2-3 दिवस येऊन स्वतःची बॉडी सर्व्हिसिंग करत असतात. जसं आपण आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग ठराविक वेळेला करत असतो. पण त्याचबरोबर जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड यांच्याकरता ड्रगलेस होणं असेल, नाहीतर सांधेदुखी, स्पॉन्डिलोसिस यासारखी ऑपरेशन्स टाळण्यासाठी असेल, या ठिकाणी आयुर्वेदिक उपचार घ्यायला लोक येतात. इथं आल्यानंतर पहिल्यांदा तुमची जन्म प्रकृती बघितली जाते. म्हणजे तुमच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने जाऊन तुमचं शरीर आईच्या पोटात कसं बनलं याप्रमाणे सगळे उपचार या ठिकाणी केले जातात आणि हेच प्रकृतीचं वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर वैदिक दिनचर्या जी सांगितलेली आहे की निरुह बस्तीत द्यायचा म्हणजे एनिमा द्यायचा तर तो पहाटे 6 वाजताच दिला पाहिजे, मात्रा बस्ती द्यायचा तर तो रात्री 9:30लाच दिला पाहिजे, अशी वैदिक दिनचर्या ही या ठिकाणी पाळली जाते. आता तुम्ही म्हणाल हो, पण ह्या कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर आम्ही यायचं कसं? आता हे रजिस्टर हॉस्पिटल असल्यामुळं ते अत्यावश्यक सेवेमध्ये येतं. या ठिकाणी तुमचे मेडिक्लेम हे सुद्धा सेटल होऊ शकतात जर तुमच्या पॉलिसीत तसं असेल तर. त्यामुळं इथं तुम्ही येऊ शकता. त्याचबरोबर इथं आत येण्यापासून ते सगळ्या ट्रीटमेंटपर्यंत सर्व सॅनिटायझेशन आणि प्रशासनाचे सर्व नियम पाळूनच उपचार केले जातात. साहजिकच तुमच्या इतकी भीती मला आणि माझ्या स्टाफला देखील आहे, त्यामुळं पूर्ण काळजी घेऊन इथे उपचार केले जातात. सध्या कोरोना या शब्दालाही माणूस घाबरत असताना प्रकृती हेल्थ रिसॉर्टमध्ये कोरोना संदर्भातील सर्व उपाययोजनांचं पालन करत तुमची काळजी घेतली जाते. तुमची तब्येत आणि शरीराची गरज किंवा तुमचा आजार यानुसार तुमचा आहार, तुमच्यावर करण्यात येणाऱ्या उपचार पद्धती इथं ठरवल्या जातात. इथं तुमचा डाएट प्लॅन देखील तुमच्या प्रकृतीप्रमाणे, आत्ता सुरू असणाऱ्या ऋतूप्रमाणे आणि तुमचं वजन, तुमचं प्रोफेशन या सगळ्याचा विचार करून इथं तुमचा डाएट प्लॅन आणि ट्रीटमेंट प्लॅन केला जातो. सगळ्यांना एकच एनिमा, सगळ्यांना एकच तेल मसाजसाठी असं उपचार न करता वैयक्तिक तुमच्यासाठी ते पॅकेज बनवलं जातं. मग तुमच्या आजाराच्या गरजेप्रमाणे जर तुम्ही निरोगी असाल तर 2 दिवसाचं असतं, काही आजार असेल तर 7 दिवस, 15 दिवस, एखाद्या पॅरालिसिसच्या माणसाला 30-30 दिवसापर्यंत देखील या ठिकाणी तुम्हाला उपचार करता येतात. याचबरोबर योग, निसर्गोपचार, म्युझिक थेरपी या सगळ्या गोष्टींचा अवलंब या ठिकाणी केला जातो. प्रकृती हेल्थ रिसॉर्टमधील वातावरण, घेतली जाणारी काळजी आणि त्यानंतर तुम्हाला मिळणारा सुखद अनुभव यामुळे सातारा शहरासह पुणे, मुंबई यांसारख्या मोठ्या शहरातून आणि अगदी बाहेर देशाहूनही लोक इथे येत असतात. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही हा सुखद अनुभव इथे येऊन घेतलाय. सातारा नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सिद्धी पवार
यांनीही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना प्रकृतीमधील आपला अनुभव सांगितला. नमस्कार, मी सिद्धी रवींद्र पवार. तुम्ही मला ओळखतच असाल. बांधकाम सभापती म्हणून करते आहे आणि आता या प्रकृती हेल्थ रिसॉर्टला मी स्वतः इथे शरीर शुद्धीसाठी आली होते आणि स्वतः काही अनुभव घेतले आणि म्हणून आज मी तुमच्या पुढे हे शेअर करते आहे. मला जे काही जाणवलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की महिला म्हणून आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे माझी अशी इच्छा राहील की सातारकरांच्या जवळ असणारं आणि अतिशय काळजाला भिडणारं असं एक स्थान आहे की जे आहे प्रकृती हेल्थ रिसॉर्ट, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारची पंचकर्म शरीर शुद्धी केली जाते. आज कोरोनाचं बॅकग्राऊंड आपण जर बघत असू तर शरीराला अतिशय गरज आहे. ज्या वेळेला कोरोना होतो त्यावेळेला आपण काहीतरी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा स्वतःचं शरीर हेल्दी ठेवण्यासाठी त्याच्या पूर्वीपासूनच आपण अशा गोष्टी करणं अतिशय गरजेचे आणि ती काळाची गरज होत चाललेली आहे. तर माझं या ठिकाणी सातारकरांना असं आवाहन राहील की लोक लांब लांबहून सातारमध्ये या गोष्टीकरिता येत आहेत, तर आपण सातारकर म्हणून या ठिकाणी येऊन आपली स्वतःची इम्युनिटी पॉवर ही बूस्ट केली पाहिजे. आयुर्वेदासारखा विषय आज लोकांपुढे प्रामुख्याने सरकार गव्हर्नमेंटसुद्धा मांडत आहे. इम्युनिटी बूस्टिंग काढा आहे, वेगवेगळे थेरपी आहे. तर या सर्व गोष्टी आपण जर इथे घेतल्या आणि त्याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं तर नक्कीच कोरोनासारखा कुठलाही आजार डिफेन्स करण्या एवढी पॉवर आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल. सातारची हवा आरोग्यदायक आहे असं अनेक जण म्हणतात आणि याच आरोग्यदायी वातावरणात तुम्हाला पंचकर्म, योग्य आहार, शरीर शुद्धी, मनशांती मिळवून देण्यासाठी डॉक्टर सुयोग दांडेकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलं प्रकृती हेल्थ रिसॉर्ट म्हणजे आरोग्यपूर्ण जीवनाकडे एक सुवर्णमय पाऊलच म्हणावं लागेल.